किशोरांना मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय आणि फ्रुट्स आपल्याला मात्र एनर्जी येण्यासाठी मात्र इथे दिले जातात आणि हे फ्रुट्स आम्हाला मात्र पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते लता हरीश कांबळे, सौभाग्यवती नीलम संदीप गोलब, सौभाग्यवती निर्मला सुभाष गोलब, सौभाग्यवती उज्ज्वला किसन गोलब या सगळ्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत आणि जाऊया मॅच कडे। 15 मिनिटमध्ये 3 ओव्हर इथे टायमर ऑन असेल। आता मॅच ऑन होईल आणि पहिला बॉल पडेल 1:59 मिनिटांनी आणि तिथून 1:59 मिनिटांनी टायमर ऑन केला जाईल आणि लगेच आपण पहिल्या इनिंग साठी जाऊया राज कस्तुरे सरांकडे। थँक्यू। धोंडेवाडी संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। विद्यमान सामना आपण पाहतोय धोंडेवाडी स्पोर्ट्स वर असोसिएशन सालोशी दरम्यान पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमापार। पहिल्या चेंडूवर चौकार। कपिल कांबळे भातळीकर आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय आणि आता मात्र या चाबूक शॉटचा खरोखर क्षेत्ररक्षकाने वेध घेतला। फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन डीजे। खरोखरच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अजित याची। पहिल्या चेंडूवरती प्रहारी फटका, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन। खरोखरच कॉम्बिनेशन फलंदाज गोलंदाजाचं कॉम्बिनेशन मात्र नक्कीच पाहायला मिळतंय। कपिल कांबळे भातळीकर यांचं आत्ताच आगमन झालंय। आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष आपलं हार्दिक स्वागत। आता मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका बाउंड्रीच्या दिशेने वेध घेईल का? चेंडू जातोय सीमापार, चौकार डीजे। कांबळे भातळीकर यांचा अमोल गोलब साहेबांच्या शुभ हस्ते माईचं प्रतीक शॉल आणि पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो। थर्ड बँकच्या रिझनला चेंडूचा प्रवाह, चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार। धन्यवाद डीजे। आपण पुन्हा एकदा बॅक मॅचच्या दरम्यान वळू। एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती अनिकेत याची। आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल। डाउट अँड कॉट खरोखरच अनिकेत बॅक टू दी डगआउट डीजे।
अनिकेत माघारी परत अनिकेतची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज शिवाजी. खरोखरच एक लौकिकतेचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. साळुशी संघाकडून शिवाजी. खरोखरच फलंदाज गोलंदाजांचं आपण चुरस पाहत होतो, परंतु पुन्हा एकदा फलंदाजाचा विस्फोटिक आणि प्रहारी मारा चेंडू शिवाबार चौकार. खरोखरच एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं. खरोखरच उत्तमरित्या शंकर या गोलंदाजाने, त्याचबरोबर दुसरा गोलंदाज त्याचा प्रतिस्पर्धी अमोल याची गोलंदाजी आपण पाहिली. चांगली उत्तमरित्या गोलंदाजी हाताळत असताना आता मात्र फलंदाज आणि गोलंदाज हे कॉम्बिनेशन या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळालं. 2 विकेटचं पतन झालं तरीही त्यांच्या खात्यात 16 धावा आहेत. खरोखरच पहिलं षटक हाताळताना आपण पाहत होतो. खरोखरच उत्तमरित्या गोलंदाजी ज्याची पाहायला मिळाली तो अजित याने 2 विकेट्स घेतल्या, परंतु फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती प्रतिहल्ला चढवण्याची कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली. 2 बॉलला 2 विकेट, परंतु 4 बॉलला 4 चौकार मारण्याची करिश्माही या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मर्यादित षटकाचे सामने आपण खेळत असताना जर खरोखरच विकेटचा सिलसिला चालू राहिला असेल तर आपली विस्फोटकता मात्र कायम ठेवली पाहिजे, हे ह्या फलंदाजीच्या शैलीतून आपल्याला पाहायला मिळालं. नोमॅन झोनला चेंडू गेलाय, पाहायचाय चेंडू जाईल का सीमापार, क्षेत्ररक्षकाची परिकष्टा येईल का कामी, परंतु चांगलं खरोखरच रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र नक्की पाहायला मिळतंय. परंतु चोरटी आणखीन एक धाव घेण्यात सफलता मिळवली आणि या 3 धावांच्या मुनाफा मात्र संघाला मिळेल. 3 धाव्याने संघाचा धावफलक मात्र नक्कीच पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 18 धावा, 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. खरोखरच चांगल्या खेळाचं उत्तम दर्जाचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. एक चेंडू वर्चस्व असते गोलंदाजाचं तर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार असा पाहायला मिळतोय तो फलंदाजांचा. काय कॉम्बिनेशन आहे. सामनाही तितकाच तोलामोलाचा पाहायला मिळतोय. 2 प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. धोंडेवाडी स्पोर्ट्स भोर असोसिएशन वर्सेस सालोसी. स्ट्रेट ऑन ड्राईव्हचा फटका पाहिला तितका जर्सी क्रमांक 3 अनिकेत याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाची धुरा निभावताना मात्र आपल्या संघासाठीच्या 3 धावा रोखण्याचा करिश्मा या क्षेत्ररक्षकाने केला. एका धावेचा आणखीन एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 20 धावा. आपण नक्कीच पाहतोय. खरोखरच क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर कॉम्बिनेशन पहा ह्या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. एका चेंडूवरती गोलंदाज वर्चस्व निर्माण करतोय, पण त्याच दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजी वर्चस्व निर्माण करण्याची करिश्मा करण्याचा प्रयत्न करतोय. एक अतिउत्तम असा सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. मित्रांनो थोडं स्पीडअप करा. अरविंद मात्र रफ्तार गोलंदाजी करताना गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. त्याच्यावरती खरोखरच उत्तमरित्या फटकेबाजी पाहायला मिळते, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहू. परंतु फलंदाजाला मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाचे धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर हाताळतोय तो अरविंद आणि खरोखरच एक उत्तम दर्जाची गोलंदाजी अरविंद याची पाहायला मिळाली. नो मॅन झोनला, नो लँड झोनला आपण चेंडू पाहिला, परंतु क्षेत्ररक्षकाचं खरोखरच या चौकारासाठी खूप मोठं मोलाचं योगदान आहे.
4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपणास पाहायला मिळते धाव फलकावरती 25 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या जवळजवळ 16 धावा असताना खरोखरच शेवटच्या चेंडूवरती चौकार 9 धावा मिळून संघाच्या टोटल 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. डीजे मी नोंद घ्या. आयोजन संयोजन कमिटीने एवढ्या उत्तमरित्या संयोजन जर केलं असेल तर त्याला आपणही जबाबदार आहोत. थोडं सहकार्य प्रामाणिकपणाचं आणि वेळेचं सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण टायमरमध्ये कोणाला कन्सिडर केलं जाणार नाही याची नोंद घ्या. आत्ता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशाची नव्हे गोलंदाजाची दशा बदलून टाकणारा हा फटका पाहिला. चेंडू जुमाबार षटकार. चांगलं उत्तमरित्या डीजे वादक यांचीही साथ या सामन्याला सोहळ्याला लाभते आपणाला. त्यांचाही पुन्हा एकदा रिव्हर्स कोर्टचा चेंडू जाईल सीमाबार. बॅक टू बॅक षटकार. डीजे फलंदाजीची शैली खरोखरच काय रुबाबदार फटके त्याचे पाहायला मिळाले. फाईलिंगच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन नक्कीच पाहू. त्यामध्येही सफलता. सतीश मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 39 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. खरोखरच मी स्ट्रायकर फलंदाज ओपनिंगला आलोय. माझा संयम का शांत होता. शेवटच्या षटकावरती मला प्रहारी फटके मारायचे होते, परंतु या क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक नक्कीच करावं लागेल. चला पंचांच्या कॉलचा आपण वाट पाहू. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि चेक केलं जाईल टीव्ही स्क्रीनवरती. पंचांचा निर्णय आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया आणि ANP टेक्निकल रूम टीव्ही स्क्रीनवरती मात्र इथून चेक केलं जाईल. सर तिसरे पंच आमचे प्लीज अपन इथे असे अमर सिंह साहब आप कहाँ पे हो, चल जाए प्लीज, जल्दी आए. दोन कॅमेरे आहे, दोन्ही कॅमेऱ्याचे अँगल्स चेक केले जातील आणि इथून हा नो बॉल आहे की इथून फेअर डिलिव्हरी आहे. हा निर्णय आता मात्र अगदीच थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. हॅलो चेक सर इथून तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात. सागर सिंग इथून ANPच्या मात्र या टीव्ही टेक्निकल रूम मध्ये आपल्याला आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं मात्र इथून चेक केलं जाईल. योग्य निर्णय करणं अगदी आपण पाहायला गेलं तर इथून अपील केली होती नो बॉलची फलंदाजांकडून आणि पंचांना माहिती आहे की ते टेक्निकल गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्यांनी चला थर्ड अंपायर सागर सिंग
सरांकडून 9चा कॉल आलेला आहे आपल्यापर्यंत, त्यांचं डिसिजन आम्ही पोचवत आहोत. वन प्लस वन अशा 2 धावेचा मुनाफा संघाच्या धावसंख्येमध्ये होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41 रन्स ऑन दी स्कोअर बोर्ड. तत्पूर्वी मित्रांनो, खेळाडूंना सूचनाही दिल्या जातील, पंचांशी आर्ग्युमेंट करू नका, त्याने साध्य काही होणार नाही, कारण तिसरा डोळा आपल्याकडे आहे, काम करतोय तो, त्यामुळे तुमचं आमचं डिसिजन कुठे कामी लागणार नाही, याचंही तुम्ही डिसिजन घ्यायला हवं. सामना स्पीडअप करा. फ्रीटचा चेंडू पाहायचा. आता फ्रीट वरती प्रहार होता, परंतु होईल का, त्याचा सुमार प्रोटेक्शन मिळेल का, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन नक्की पाहायला मिळालं आणि 2 धावेचा मुनाफा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 2 धावेने संघाचे धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा. सकाळच्या 17 पासून एक उच्चांक गाठणारी धावसंख्या आपण 3 षटकाच्या माध्यमातून पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता मात्र चेंडूला आकाशाला गवसणी घालत स्टेजला मानवंदना देणारा हा सलामीचा षटकार चेंडू सीमापार. खरोखरच जशी सोन्या 50-50 आणि मथुरने घाटात राडा करावा, तसा या दोन्ही फलंदाजाच्या फलंदाजीतून या मैदानावरती रामलीला मैदान गाजवताना दोन्ही फलंदाज. आत्ताही बॅक टू बॅक शिवाजी ऑन दी फार, चेंडू सीमापार, षटकार. डीजे वाले दादा, धन्यवाद डीजे. त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना मानेवाडी स्पोर्ट्स 32 शिराळा वर्सेस लामंज KSK असोसिएशन अंतर, या दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 55 रन्स ऑन दी स्कोअरबोर्ड. मानेवाडी स्पोर्ट्स 32 शिराळा संघनायक आणि लामंज KSK दोन्ही संघनायकांना शेवटचा पुकार दिला जातोय. नाणेफेकीसाठी यायचंय, त्वरा करा मित्रांनो. तीन षटका अखेरीस खरोखरच एक उच्चांक गाठणारी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 55 रन्स. आता पुन्हा एकदा चेंडूला सांडपाड्याच्या दिशेने गोलंदाजाची पिसं काढणारी विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकारांची अतिशिवाजी शिवाजी आणि सतीश ऑन दी फायर. डीजे खरोखरच पुन्हा एकदा चेंडू जाईल का. बॅक टू बॅक षटकारांची अतिशबाजी, चेंडू सीमापार, षटकार. सामना स्पीडअप करा. एक विस्फोटक फलंदाज सतीश ऑन दी फायर. आपण पाहतो हॅट्रिकच्या दिशेने, हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक, अभिजित स्फूर्ती चषकची हॅट्रिक पाहायला मिळेल का. आणि हा क्लीन होल्ड पाहायला मिळतो, झेल टिपतो यष्टीरक्षक. गोलंदाजाने मात्र खरोखर तू मला षटकार मारू शकतोस तर तुलाही मी माघारी परतवू शकतो, त्या क्षमतेची माझी गोलंदाजी आहे, माझंही कसब आहे, हे मात्र गोलंदाजाने दाखवून दिले अनिकेत याने. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते सकाळच्या 17 पासून
अभिजित स्मृती चषक 2025 चं पर्व पहिलं जवळजवळ संघाच्या धावसंख्या धावफलकावरती एक उच्चांक गाठणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 67 धावा. चला नाणेफेकी होईल या सामन्यासाठी. आदरणीय पंचांचा 9चा कॉल. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाच्या धावफलकात आणखी एका धावेची भर पडेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 68 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. फ्रीटचा चेंडू असेल. फ्रीटच्या चेंडूवरती फ्री मध्ये षटकार मिळवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे, परंतु खरोखरच तितकंच उत्तमरित्या यष्टीरक्षण पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाचे कौतुक करावं लागेल. जर्सी क्रमांक 8 खरोखरच सतीश जवळजवळ गॉन टू दी शिवाजी. सतीशच्या पाठोपाठ शिवाजी माघारी परतला. सफलता मिळाली अनिकेत याने. कुठेतरी धावसंख्येला रोख लावण्याची कामगिरीची गोलंदाजी पाहायला मिळते ती अनिकेत याची, कारण एक विस्फोटक 31 धावांवरती बाद झाला तो सतीश आणि त्याच्या पाठोपाठ खरोखरच एक 19 धावांवरती बाद झाला तो शिवाजी. सर आपण पाहायला गेलं तर मॅच मध्ये थोडासा उशीर झाला. 19 मिनिटं तुम्हाला उर्वरित मात्र इथून 1 मिनिटामध्ये 2 बॉल हातलायचे आहेत. गोलंदाजांना विनंती करेन प्लीज आपण थोडा फास्ट घ्या फलंदाज. बॅक टू क्रिकेट. चला इथून अंतिम स्कोर आपल्या समोर येईल. 70 धावा विजयासाठी. चला 70 धावा आणि इथून विजयासाठी मात्र इथून टीम सालोशी टीमला मात्र गरज असणार आहे ती 71 धावांची. तोपर्यंत जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे आणि किसन साहेबांच्या शुभास्थितीने मात्र टॉस घेतला जाईल. मानेवाडी स्पोर्ट्सच्या वतीच्या आणि लामंज KSK असोसिएशन यांच्या शुभास्थित टेल आणि हेड चॉईस करायचं कोण करणार आहे? येस टीम लामंज KSK असोसिएशन चॉईस करेल. हेड चॉईस केलाय आणि आला ही हेड. काय निर्णय असेल? टॉस जिंकलात क्षेत्ररक्षण करू आम्ही. काय म्हणतील आज इथे तुम्ही आलात खेळायला. आज मैदानाची भौगोलिक परिस्थिती ज्या प्रकारे मात्र स्पर्धा क्रिस्टल ट्रॉफीज आणि भरपूर साऱ्या मात्र बक्षीस आणि इथे येऊन काय म्हणाल आज आमच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. ग्राउंड पण खूप चांगलं आहे. खेळायला खूप मजा येईल. संधी दिल्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहायला गेलं तर मानेवाडी सारखी मात्र एक चांगली टीम आहे. तुम्हाला मात्र इथून गोलंदाजी करायची आहे. बॅटिंग ऑर्डर पाहिले मानेवाडीची खूप स्ट्रॉंग. आपल्याला जर अमर मानेचा उल्लेख केला तर आयकॉन प्लेअर मात्र या टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. त्याला कसं कोणता गोलंदाज त्या मात्र फलंदाजांना टार्गेट करेल तुम्हाला वाटतोय? तसं तर गोलंदाज आमच्याकडे चांगले आहेत, तरी पण बघूया आम्ही प्रयत्न करू त्यांना कमीत धावा रोखण्याचा. काय म्हणाला टॉस जिंकला असं तुम्ही काय निर्णय घेतला असतात? आमचा पण बॅटिंग करायचा निर्णय होता आणि पहिल्या प्रथम मी अभिजित स्पोर्ट्स परळी न्यायी यांचं मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला खेळण्यास संधी दिली त्याबद्दल. काय मग क्रिस्टल ट्रॉफीज आहेत आणि भरपूर साऱ्या बक्षीस या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून काय म्हणाल तुम्ही आज कशी वाटते आज इथे स्पर्धेमध्ये खेळताना? खरं तर एक आगळं नियोजन पाहायला मिळालं आणि शक्यतो हे असे नियोजन खूप कमी होतात आणि हे ज्या ज्या लोकांनी हे भरवण्यासाठी प्रयत्न केले आणि ज्यांचे हात लागले त्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो आणि खूप छान नियोजन झाले. नाद करायचा पण कोणाचा परले निनाईवाल्यांचा करायचं नाही असं म्हटलं जातं आणि त्यांनी ते दाखवून दिलं. आज बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना फलंदाजांवरती कोणता विश्वास आहे जो फलंदाज इथे मात्र धाव संख्या तुमची जमवण्यामध्ये यशस्वी होईल? आमची बॅटिंग लाईनअपमध्ये अमर माने आहेत, सागर आहे, सचिन आहे, संतोष आहेत, भरपूर असे खेळाडू अजून आहेत. बॅटिंग लाईनअप चांगली आमची.
प्रेक्षकांना ही विनंती, कुठेही जाऊ नका. पश्चिम महाराष्ट्रातील आणखी स्टार खेळाडू मात्र खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला मानेवाडी स्पोर्ट 32 आणि लामन्स KSK असोसिएशन या दोन संघांमध्ये मात्र सामना होईल. टॉस जिंकला लामन्स KSK असोसिएशन आणि शतरक्षण बरोबर जाण्याचा निर्णय त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला इथे मात्र देतोय मी आणि मान्यवर आमचे किसनजी यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. क्रिकेटकडे परत एकदा जिथून 70 धावा मात्र प्रथमदा बॅटिंग करत असताना मात्र बनवले गेलेले आहेत ते धोंडेवाडी स्पोर्ट्स बोर्ड असोसिएशननं आता 71 धावांचा मात्र इथून टार्गेट सेट केलाय सालोशी टीमच्या समोर. आता इथून 4 षटकांमध्ये 71 धावांचा पाठलाग कशा प्रकारे मात्र पूर्ण केला जाईल ते मात्र पाहायचं आपल्याला. आणि 24 चेंडूवरती 70 धावांचा टार्गेट ठेवलंय आणि यानंतरचं समालोचन तेजस कदम सरांचं सुमधुर वाणीतून आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. तर 24 चेंडूमध्ये 70 धावा बनवायच्या आहेत आणि पाहिलं गेलं तर आवाज दे ना. तर पहा महत्वपूर्ण मॅच 24 चेंडूमध्ये बनवायच्या 70 धावा. धोंडेवाडी स्पोर्ट्स बोर्ड या संघाला 24 चेंडूमध्ये 70 धावा बनवायच्या असताना पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते आणि 24 चेंडूमध्ये 70 धावा कशा पद्धतीने बनवताना पाहायला मिळतील. कारण की पाहायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे 17.50च्या सरासरीने धावा बनवायच्यात. म्हणजेच 18 धावा प्रत्येक षटकामध्ये जर बनवल्या, 3 षटकार 4 चौकार कशा पद्धतीने प्रत्येक षटकामध्ये येतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा येणं गरजेचं आहे. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, चांगला प्रयत्न, चांगला लीड करताना पाहायला मिळतोय खेळाडू आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट पडल्यानंतर 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत होतोय बदल, विशालच्या बॅटमधून विशाल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या क्रमांक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. ऑनसाईडच्या दिशेने फटका खेळा, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते, थांबवलं गेलंय. एका धावेने धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 5 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल. तर पहा 24 चेंडू आणि 70 धावा बनवत असताना पहिल्या 3 बॉलवरती 5 धावा बनवलेत. 1 चौकार, 1 एकेरी धाव, 1 विकेट प्राप्त झाले. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील? 70 धावा बनवल्या जातील कारण की 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं आणि चौकार षटकार येताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 70 धावा वेगवान गतीने बनवायच्या आहेत. तर चौकार आणि षटकार खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. काउंटर अटॅक केला जातोय, पूर्णपणे टॉप गिअर मध्ये बॅटिंग चालू आहे आणि अशा पद्धतीचा खेळ येणाऱ्या काळामध्ये विशाल आणि तेजस कडून होणं खूप महत्वपूर्ण असेल. सध्याच्या घडीला 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 11 ही धावसंख्या. तर पहिल्याच बॉलवरती वैयक्तिक तेजस या खेळाडूंनी षटकार ठोकलाय. आत्मविश्वास वाढला असेल या खेळाडूचा. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी झाला असेल की काय. यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. पूर्णपणे या खेळपट्टीवरती बैठा फटका खेळायचा होता.
परंतु यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमबॅक डिलिव्हरी यावेळेस येताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी असताना पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बाटने फटका खेळ आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 2 षटकार येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या पाहायला गेलं तर थोडीशी कमी आहे, परंतु चांगला खेळ खेळा हे महत्वाचं आहे. 17.50चा रिक्वायर्ड रन रेट हवा, परंतु करंट रन रेट 17.00चा पाहायला मिळतोय. धावसंख्या चांगली आहे, परंतु इथून पुढे फलंदाज तेजसला आत्मविश्वास निर्माण करून देईल. 400च्या स्ट्राईक रेटने 2 षटकार 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत वैयक्तिक खेळताना पाहायला मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला तेजस आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण सध्याच्या घडीला पाहतोय विशाल, तो देखील 5 या आकड्यावरती खेळतो. नवीन बॅटर मात्र पाहायला गेलं तर राजेश. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे. अतुल आहे बॉलच्या खाली, पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. बिग विकेट. आणखी एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. आणि इथून आणखी एक धावसंख्या मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. 17 या धावसंख्येवरती दुसरा विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळेल. अप्रतिम साऊंड सिस्टम, त्याचबरोबर उत्तम इथून पाहायला गेलं तर हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज अभिजित स्पोर्टिंग परली निनाई या गावानं मात्र दाखवून दिलं एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण. आज अभिजित स्मृती चषक 2025 मात्र एक चांगलं पर्व संपन्न होताना पाहायला मिळते आणि परली निनाई गावाच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र हे खेळ सजवले गेले. आज पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट असोसिएशन मधल्या मात्र खेळाडू मात्र इथून खेळताना पाहायला मिळत आहेत. आपण निपाणी KSK प्रतिष्ठानला खेळताना पाहायला मिळालं. AWCC गुहागर असोसिएशनला खेळताना पाहायला मिळालं. धोंडेवाडी स्पोर्ट्स, बोरवाडी असोसिएशन आणि सालोशी या 2 संघांना मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मात्र मानेवाडी स्पोर्ट 32 आणि लामंच KSK असोसिएशन याही मात्र असोसिएशनला आपण खेळताना पाहू. त्यानंतर शिवसाई स्पोर्ट्स, रांजणवाडी 32 आणि चिखलगाव बोर असोसिएशन याही खेळाडूंना मात्र खेळताना पाहू. वेगळी संकल्पना आणि या संकल्पनेवरती जात असताना मात्र चांगल्या पद्धतीने मात्र या क्रिकेटला सजवलंय आणि दमदार पद्धतीने मात्र हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. राईट मोर द विकेट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेचून काढलाय. उंच आहे बॉल, शतरक्षक आहे, ट्राय झालाय, संधी नसेल तिथे बॉल चाललाय. 1 बॉल, सीमारेषा पार 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 पार. अकेला ही आता है. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो. ऑन साईडला फक्त दिशा दिली. मिड ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक डीपच्या बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहेत आणि संयमाचं इथून क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. राजेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज तेजस यांच्याकडे पाहतोय. आता त्यांची बॅटिंगचा ऑर्डर विचार केला तर 3 बॉलमध्ये 12 वरती खेळत आहेत. सुशांत यांच्या बॅटिंगचा विचार केला तर 2 बॉलमध्ये 5 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन, आता नॅचरल मुवमेंट थोडीशी मात्र आपण लेफ्ट हँड बॅट्समनला मिळताना पाहायला मिळतंय. चांगलं टायमिंग, अगदी घुंगरू शॉट पाहायला मिळालं, परंतु उंच गेलाय बॉल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 3 झेल झालाय ड्रॉप. तोपर्यंत धावा ते कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या 2 धावीने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत.
24 धावा 24 रन स्कोरबोर्ड. 2 विकेट महत्वपूर्ण माघारी गेल्यानंतर 1.4 चा खेळ आतापर्यंत झालाय आणि उर्वरित आपण जर विचार केला तर इथे चांगला खेळ करावा लागेल. चौदा बॉल मध्ये 46 बनवायचे मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. अगदी षटकारा आणि चौकारांची बोली भाषा आणि फुल टॉस बॉल तोपा होता, या तोप्याला केलाय कबूल 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 चौकार. पाच बॉल मध्ये 18 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात तेजस. तर धावसंख्या मात्र संघाची झाली 28. आता येणारे 13 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. जर इथून षटकार चौकार जर का आले आणि ती मारण्याची क्षमता मात्र तेजस यांच्याकडे आहे. आपण वारंवार पाहिलं या खेळाडूंना मात्र चांगला खेळ करताना अप्रतिमरित्या मात्र खेळ साकारलाही. आता इथून मात्र तो खेळ साकारला जाईल का त्याची मात्र चर्चा पाहायला मिळेल. थोडासा प्रेशराईज फलंदाज करताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाजांना, कारण इथून षटक क्रमांक दुसरं राजेशांच्या स्वरूपामध्ये मार्गस्थ आहे आणि शेवटचा बॉल या मात्र षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. 13 बॉल मध्ये बनवायच्या 42 धावा. कशा प्रकारे मात्र खेळाला पुढे नेतील ते पाहणं गरजेचं. राईट अबाउट द विकेटनं लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगदी फ्लॅट हिट, नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं, म्हणजे तोफा वेग इथून सुहागा पाहायला मिळाला. बॉल चालला सीमारेषा पार. 4+1 5 धावा. अशाही प्रकारचे खेळ फक्त तुम्हाला इथून रनआउटची विकेट मिळणार आहे ना. इथून तुम्ही जर का तुमची एसटी जर का वेध घेतला तरीही बाद होणार नाहीये. तुम्ही त्याच्यानंतर मात्र झेल घेतला तरीही बाद होणार नाहीयेत. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र आता हाताला गेलाय. साईड स्लाइडला ऑफसाइड ऑफ स्टंप वाईड वर्करचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट इथे मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती धावा घेतल्या जात आहेत 2, परंतु फेटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय सुशांत यांच्या विरोधामध्ये. मात्र राजेश या मात्र गोलंदाजाने षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरं आणि 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 35 धावा. आणि आता इथून विजयासाठी समीकरण बनले गेले. 12 बॉल मध्ये 35 धावा आल्या आहेत आणि विजयासाठी 12 बॉल मध्ये बनवायच्या 35 धावा. आता इथून सरासरीचा विचार केला तर 17.5 च्या सरासरीनं मात्र इथून खेळ मात्र पाहायला मिळते. 11 मिनिटं आणि 39 सेकंदामध्ये 2 षटकं पूर्ण झालीत, म्हणजे 1 मिनिट तुम्ही अतिरिक्त इथे घेतलेले आहात. आता 4 मिनिटांमध्ये तुम्हाला तिसरा षटक हातलायचा आहे, नाहीतर मग तुम्हाला एक 30 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षण घ्यावं लागेल. कृपया विनंती. ड्रिंक ब्रेक आता टाइम ऑफ केला जाईल जरूर इथून, परंतु 11 मिनिट 59 सेकंद म्हणजे जवळपास 12 मिनिट तुम्ही इथून 2 षटकांसाठी घेतलेले आहात. आता तुम्हाला हा षटक 3 मिनिटांमध्ये हातलायचा आहे, नाहीतर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची विनंती. कृपया कॅप्टन क्षेत्ररक्षण करणारी टीम दोंडेवाडीच्या विरोधामध्ये सालुशी या टीमला विनंती करेन की पहा हा षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हातलायचा आहे. टायमर ऑन इथे झालंय. 12 मिनिट कंप्लीट झाले. तिथे मात्र गोलंदाज तयार असतील. ऑन स्ट्राईक फलंदाज सुशांत. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळेल. उंच जास्त गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. साधा सोपा झेल मात्र सोडला गेलाय विवेक यांच्याकडून आणि तोपर्यंत मात्र इथून धाव इथे कंप्लीट केली जातोय ती 1 आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. 34 धावांची गरज आहे 11 बॉल मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव, कारण लेफ्ट हँड आणि राईट हँडचं कॉम्बिनेशन ज्या वेळी येतो त्या वेळी मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करत असताना मात्र त्या टीमला थोड्याशा अडचणीला सामना करावा लागतो. पण इन प्रॅक्टिसमध्ये तुम्ही असल्यानंतर पाहायला गेलं अनेक वेळा मात्र खेळाडू आपापले खेळाडू मात्र जागा बदलवताना आपल्याला वारंवार पाहायला गेलेत.
परंतु आपला जो क्रिकेट आहे ज्या प्रकारे मात्र पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट आहे, प्रत्येक जण नोकरी व्यवसाय करून मात्र क्रिकेटला खेळतात, जोपासतात. आणि ज्या प्रकारे तुम्ही जर नवी मुंबईचा पाहिलात, ठाण्याचा पाहिलात, रायगडचा पाहिलात, तर तो क्रिकेट एक वेगळा फॉर्मॅट आहे. तर संपूर्ण दिवस पूर्ण समर्पित क्रिकेटला घेतलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती मात्र सोडली जातोय. खूप छान पद्धतीने आज पंचाने काम केलंय, उत्तमरित्या. कोणतीही रिव्ह्यू सिस्टम वापरली नाहीये. एक रिव्ह्यू सिस्टम ती बॅटिंग करणाऱ्या मात्र फलंदाजांनी वापरली गेली होती. असे उत्तम पंच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. त्यांचंही कौतुक करू, दत्ता मेहेर आणि शशी मेहेर यांचं. आणखी एक दुसरा झेल इथे मात्र सोडला गेलाय. जर का इथून 20-25 धावा हव्या असत्या ना, तर मात्र मॅच अगदी क्रुशियल झाली असती. मग तुमचा छातीचा पिंजरा आणि एकदम धगधग धगधग पाहायला मिळाले असतं. आणि हाच क्रिकेट आहे. इथून धावा तुम्हाला पाहायला गेलं तर 10 बॉलमध्ये बनवायच्या 32 धावा, आणि 10 बॉलमध्ये 32 धावा बनवू शकतात. जर का एखादा दुसरा मोठा फटका या बॉलवरती येतोय ना, तर धावसंख्या मात्र जवळ येताना पाहायला मिळेल. यू कॅन डू इट, तुम्ही करू शकताय. पहा, इथून जर पाहायला गेलं तर तुमच्यावरती विश्वास आहे का? आणि तुमच्यावरती तुमचा विश्वास असणं म्हणजेच विजयाच्या जवळ, विजयाचा शिल्पकार बनण्याचा तुम्हाला अधिकार, बनण्याचा तुम्हाला मात्र इथून मान मिळेल. आणि तो तुम्हाला मात्र आहे का, त्याचा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला करावा लागेल. यू कॅन डू इट. ए देवा, आम्हाला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे. असं काहीसं इथे सध्याच्या घडीला मात्र म्हणत असतील चालूची टीम क्षेत्ररक्षण करत असताना. कारण आता बॉल चांगला आलाय, परंतु एक बॉल गणित मात्र समीकरण मात्र बदलली जातात. आता 9 बॉलमध्ये तुम्हाला 32 बनवायचे आहेत. 4 बॉलमध्ये 6 वरती खेळताना सुशांत यांना पाहतोय. तेजस्यांना स्ट्राईक मिळाली नाहीये. टॅग केल्या बॉलला क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. 1 बॉन्स, बॉल होते फरार, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथून सुशांत यांच्या ते क्षेत्ररक्षण तुम्ही फाईन मध्ये लावल्यात. चला, तुम्हाला आता एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावं लागेल. पंच एक क्षेत्ररक्षण 15 मिनिट आणि 10 सेकंद इथे घेतलेले आहेत तिसऱ्या ओव्हरसाठी. तर एक क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल या स्पर्धेच्या नियमानुसार. टाइम स्टार्ट झालाय. परत एकदा पहा, इथून 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. 3 षटकं तुम्हाला मात्र 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. तुम्ही तसं केलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आणखी खेळाडू आता 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. आता मॅच मध्ये रंगत हे खूप परिस्थितीजन्य क्रिकेट होताना पाहायला मिळते. गेम ऑन. आधीच कर्जबाजारी आणि त्याच्याच उसना शेजारी अशी परिस्थिती सध्याच्या घडीला सालुशी टीमची मात्र पाहायला मिळते. अटॅकर बॉल त्याच्यावरती खेळण्याचा प्रयत्न. इथून धाव मात्र कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील का? पोहोचतील, उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. हा प्रेशर कधी क्रिएट झाला माहितीये का? 2 झेल जे महत्वाचे सोडले गेले का आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 विकेट माघारी गेले असते. परंतु साधे सोपे झेल मिड ऑफला एक सेल सोडला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर पॉईंटच्या दिशेने एक सेल सोडला गेलाय. आणि आता परिस्थिती मात्र पाहायला मिळते. या सगळ्यांचं वजाबाकी गुणाकार भागाकार केला तर मात्र येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज. आता इथून जर का हा मोठा फटका आला ना, तर मॅच बनतोय. मॅच बनणार आहे धोंडेवाडी स्पोर्ट बोर असोसिएशनसाठी. सालुशी आणि धोंडेवाडी 7 बॉल 26, परंतु नाहीये. हा बॉल चांगला आलाय. अफलातून क्रिकेट मात्र पाहायला मिळाला आणि इथून यश उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर बरखास्त, दांडी गोल, फलंदाज बाद. बॅक टू डेगआउट परतावं लागेल सुशांत या फलंदाजांना. आता 6 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज. आता या 2 आहेत, ही 3 4 5 बघा, 1 राहिली, ही 2 राहिली, 3 4 आता ही होईल. ही 1 राहिली, नंतर मग या 2 होतील आणि 3 मॅच राहतील. होईल कळूया ना. थोडं फास्ट करायचं आहे. पहा, इथे अतिरिक्त वेळ खर्च केला जातोय आणि कौतुक करावं लागेल आमचे गुणलेखक ओमकार धामणकर. ज्यावेळी आम्ही रायगडमध्ये समालोचन करत असतो त्यावेळी मात्र समालोचकांचे बाहुबली म्हणून कांचनजी पालकर यांना मात्र संबोधलं जातं. आणि नवी मुंबईमध्ये जर आलो तर
विघ्नेश मडवी म्हणून आहे, त्यांचंही मात्र आपण पाहायला गेलं गुणलेखक चांगलं असतं. आणि आज आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उत्तम समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते ते ओमकार धामणकर यांचंही ते कौतुक करावं लागेल. परफेक्ट इथून मात्र टायमर चालवला जातोय. प्रत्येक टीमला मात्र त्याच शिस्तीवरती खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून या स्पर्धेच्या निमित्ताने आपण अभिजित स्मृती चषक 2025 मध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. चला पहा, इथून अतिरिक्त वेळ तुम्ही आता खर्च करत आहात. ऑलरेडी तुम्ही एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलेला आहात. आता 20 मिनिटं झाल्यानंतर आणखी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. फाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार मात्र येताना पाहायला मिळेल का? बॉल चालला मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये. वाईटचा इशारा, टप्पा 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 टप्पा, सीमारेषा पार. 4+1 5 धावा. अमोलजी कांबळे साहेबांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. मासवडी त्यांचंही इथे मात्र आपण त्यांना पाहतोय. त्यांना मी विनंती करेन की या तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर तुमच्यासाठी अतिथी कक्ष इथे मात्र तयार आहे. अमोल कांबळे मासवडी यांना विनंती करेन की आपण अगदी आदरपूर्वक इथे आयोजकांकडनं मात्र तुम्हाला आमंत्रित केलं जातोय. तुम्ही मुख्य व्यासपीठावरती मात्र इथे यायचं आहे. आता येणारे बॉल असणार आहे 6 आणि विजयासाठी 21 धावांची गरज. वाईड वरती आलाय चौकार. मॅच ऑन. परत एकदा गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला उचलतील, फेकी करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे चुकीचा निर्णय होताना पाहायला मिळतोय. साई कन्वर्ट करायची आहे का? बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद. एक धाव जरूर येईल आणि या एका धावेने धापलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 50 धावा अर्धशतकी खेळी मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. आता इथून दम दाखवताना पाहायला मिळते टीम सालोशी यांच्या विरोधामध्ये धोंडेवाडी स्पोर्ट्स बोर असोसिएशन. का आता येणारे मात्र बॉल असणार आहे ते 5 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे असं म्हटलं जातं. आता येणारा वर्तमान आहे 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. टीम बॅटिंग करत असताना धोंडेवाडी स्पोर्ट्स बोर असोसिएशनला आणि सालोशी टीमला मात्र या 20 धावा मात्र इथून डिफेन्स करायच्या आहेत. काय जबरदस्त क्रिकेट. गोलंदाजी मार्गवरती विवेक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉटन बॉलचा संधी आहे. बिग विकेट येईल 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 येईल. जे प्रयत्न न करता मिळत नाही ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही असं म्हटलं जातं. फलंदाज बाद. बिग विकेट. 440 व्होल्टचा करंट माघारी परतावा लागेल. तेजस या फलंदाज समोसाही तुम्हाला मैदानामध्ये मिळेल. त्यांचंही आपण आपकाही सरचे स्वागत आहे. मेहनत आहे. प्रत्येक जण मेहनतीने पैसा कमवत असतो. इथे मैदानामध्ये तुम्हाला अगदी मैदानात बसल्या बसल्या समोसा खाण्याची सुवर्ण संधी आहे पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील. या सगळ्यांना आपण सलाम केलं पाहिजे. फाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर बॉल चालला आणखी एक वेगानं AK-47 मधनं गोली निघावी तसा मात्र बॉल होते फरार. अगदी शूटर बॉल. त्याला केलाय शूट. सीमारेषा पार. धावायतील मात्र ते 4. ड्रायव्हरला जीव लावावी यांच्याकडे लावा ना गाणी मस्त. अमोल कांबळे त्यांचे ते शुभ सन्मान मात्र होताना पाहायला मिळतोय. धन्यवाद आपण इथे आलात. मासवलीचे अमरजी कांबळे सर इथे मात्र आलेत. नो बॉलचा इशारा इथून आलाय का? यस सर डेफिनेटली. आणि नो बॉलचा इशारा. सर नो बॉल कसला आहे? ओके रीच झाला अगदी विकेटच्या बाहेर आणि क्रिकेट इंटरनॅशनल नियमाप्रमाणे पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. आता इथून 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 15 बनवल्या जातील का? ऑन स्ट्राईक आहेत अजित ज्यांच्या नावामध्ये जीत आहे.
नाहीये. आता मात्र मॅच बनवली जातोय गोलंदाज विवेक या गोलंदाजांकडनं, कारण आता उर्वरित 2 बॉल मध्ये 15 धावांची गरज. जर का दोन्ही बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले तर मात्र ही ते विजयी मात्र संपादन करू शकताय. हे सर क्रिकेट आहे, आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. त्याची ओळख निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न गोलंदाज विवेक इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत सालोशी टीम कडून. चला मानेवाडी आणि लामंच या दोन्ही टीमला विनंती करेन तयार राहायचंय. ऑन साइडला फक्त दिशा दिली, धावा मात्र इथून इथं खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा इथे आल्यात. आता 1 बॉल मध्ये जर 4 हवे असते तर काय केलं असतं. त्याच्यामुळे मॅच जरी तुम्ही जिंकत असलात ना तरी सुद्धा तुमचं एफर्ट्स मैदानावरचे 100% कमिटमेंट ज्याला म्हणतात ना ती मात्र तशीच राहिली पाहिजे. बॉडी लँग्वेज आणि जरी मात्र 1 बॉल मध्ये 36 धावा जरी हव्या असतील तरी सुद्धा तुम्ही त्या डिफेन्स केल्या पाहिजेत, कारण त्याच नंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर या सगळ्या गोष्टींसाठी मात्र मोजल्या जातात. रिव्हर्स अटॅक केलाय आपण, अंतिम क्षण एन्जॉय केले मात्र फलंदाज अजित यांनी. आणि हा चौकारांना बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. अगदी पाहायला गेला तर 6 धावांना फक्त विजयी झालाय संघ. धोंडेवाडी स्पोर्ट्स भोर असोसिएशनच्या विरोधामध्ये सालोशी टीम खूप छान पद्धतीने खेळ पाहायला मिळाला. चला पंचांना पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन की मानेवाडी स्पोर्ट्स 32 आणि लामंच KSK असोसिएशन, लामंचनं मात्र टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. तर लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे, कोणताही वेळ घालू नका प्लीज, त्या टीमची वाट पाहू नका, लगेच मैदानामध्ये